नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलवरती मी दिनेश गोई तुमचं हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण अंकगणित चालू करूया. आणि अंकगणित शिकताना अगदी बेसिकपासून आपण अंकगणित शिकूया. कारण बेसिक जर क्लिअर असेल तरच आपण हार्ड लेवलचे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. कारण काय, समजा सरळ व्याजचं उदाहरण आहे, आपल्याला फॉर्म्युला किंवा ट्रिक्स कशी टाकायची ती समजते, पण फायनल आन्सर आपलं येत नाही. त्यामुळे आपल्याला बेसिकपासून सुरुवात करणं फार गरजेचं आहे. या अगोदर मी रिजनिंगचा आकृत्यांची मोजणी हा टॉपिक तुमचा क्लिअर केलेला आहे. आता आपण अंकगणिताला सुरुवात करूया. अंकगणितामध्ये आज आपण बघणार आहोत संख्या. तर संख्या बघताना सर्वात महत्त्वाचं आहे की संख्या कशाला म्हणतात आणि संख्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात आणि सुरुवात कुठून होते ते महत्त्वाचं आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या पहिला टॉपिक संख्या. ठीक आहे. तर बघा, 1 ते 100पर्यंत 1 ते 100पर्यंत जर म्हटलं तर 0 हा अंक 11 वेळा येतो. किती वेळा येतो? 11 वेळा येतो. परंतु तो किती संख्येमध्ये येतो? 10च संख्येमध्ये येतो. 1 ते 100पर्यंत 0 हा अंक 11 वेळा येतो, परंतु तो किती संख्येमध्ये येतो? 10च संख्येत येतो. तर लक्ष द्या कसा येतो. बघा, 0 अंक 10मध्ये आला, 20मध्ये आला, 30मध्ये आला, 40मध्ये आला, 50मध्ये आला, 60मध्ये आला, 70मध्ये आला, 80मध्ये आला, 90मध्ये आला आणि 100मध्ये आला. म्हणजे बघा एकूण संख्या किती येते? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. किती संख्येत आला तो? 10 संख्येत आला. किती वेळा आला? पण किती वेळा आला म्हटल्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती वेळा आला? 11 वेळा आला. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट हा प्रश्न विचारतात, 1 ते 100पर्यंत 0 हा संख्या किती वेळा येतो? 0 हा अंक किती वेळा येतो? तर आपण डायरेक्ट उत्तर सांगू शकतो 11 वेळा. ठीक आहे. आणि किती संख्यामध्ये येतो विचारलं तर काय सांगू शकतो? किती संख्येत येतो? 10 संख्येत येतो. किंवा हा जो बेसिक पॉईंट आहे 0चा किंवा 1चा किंवा 2 3 4 5 6 7 8 9 याचे तुम्हाला उदाहरणं भेटतील. तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये याचा यूज होणार आहे. संभाव्यता हा रिजनिंगचा टॉपिक आहे, त्यामध्ये तुम्हाला याचा यूज होणार आहे. सरासरीमध्ये याचा यूज होणार आहे. शेकडेवारीमध्ये तुम्हाला याचा यूज होणार आहे. आणि शाब्दिक उदाहरणं जे आहेत त्यामध्ये सुद्धा याचा यूज तुम्हाला होणार आहे. ठीक आहे. म्हणजे 0 अंक 1 ते 100पर्यंत 11 वेळा येतो, परंतु किती संख्येत येतो? 10 संख्येत येतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा, 1 हा अंक 1 ते 100पर्यंत 21 वेळा येतो, परंतु किती संख्यांमध्ये येतो? 20 संख्यांमध्ये येतो. किती संख्यांमध्ये येतो? 20 संख्यांमध्ये. बघा, 1 आला, 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 31 41 51 61 71 81 91 आणि 100 या सर्व संख्यांमध्ये काय आलेला आहे? 1 आलेला आहे. मग हे संख्या मोजू आता किती आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 किती संख्यांमध्ये आला? मग तो 20 संख्यांमध्ये आला. आणि बघा, 11मध्ये तो 2 वेळेस आला, म्हणजे 20 आणि 1 21 संख्यांमध्ये 21 वेळा आला, परंतु किती संख्येत आला? तो 20 संख्येमध्ये आला. म्हणजे तुम्हाला विचारलं 1 ते 100पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो? तर आपण उत्तर सांगणार 21 वेळा येतो. परंतु किती संख्येत येतो म्हटलं तर काय येणार उत्तर? 20 संख्यांमध्ये येतो. शेवटचा पॉईंट महत्त्वाचा आहे. बघा, 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक किती वेळा येतात? 20 वेळा येतात, परंतु किती संख्यांमध्ये येतात? 19 संख्यांमध्येच येतात. किती संख्यांमध्ये येतात? 19 संख्यांमध्ये येतात. म्हणजे समजा 2चं जर पाहिलं आपण तर 2 12 20 21 22 23 24 25 26 27 28 29 32 42 52 62 72 82 आणि 92 एकूण किती संख्या आहेत मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 किती संख्यांमध्ये आला? 2 हा अंक किती संख्यांमध्ये आला? 1 ते 100पर्यंतच्या 19 संख्यांमध्ये आला. आणि किती वेळा आला? 20 वेळा आला. कारण 22मध्ये तो किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे. म्हणजे 19 आणि 1 किती झाले? 20. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की 1 ते 100पर्यंत च्या ज्या अंक असतील यामध्ये 0 हा अंक 11 वेळा येणार आहे, परंतु किती संख्येत येणार आहे? 10 संख्येत येणार आहे. 1 ते 100पर्यंत संख्यांमध्ये 1 हा अंक किती वेळा येणार आहे? 21 वेळा येणार आहे, परंतु किती संख्येत येणार आहे? 20 संख्येत येणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट, 2 पासून तर 9 पर्यंतचे अंक म्हणजे 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक 1 ते 100पर्यंतच्या अंकामध्ये किती वेळा येतात? 20 वेळा येतात, परंतु किती संख्येत येतात? 19 वेळा
19 संख्यामध्ये येतात, लक्षात ठेवायचं आहे. 0 अंक 11 वेळा 10 संख्यात, 1 अंक 21 वेळा 20 संख्यांमध्ये आणि 2 पासून 9 पर्यंतचे अंक 20 वेळा 19 संख्यात येतात. लक्षात ठेवायचं आहे, दिमागामध्ये एकदम फिक्स करून टाका. पुढे आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, समसंख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल. आणि पार्ट 2 मध्ये आपण आणखी संख्यांचे पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्रिकोणी संख्या, वास्तव संख्या, सहमूळ संख्या, मूळ संख्या याची उदाहरणं आणि ते कशाला म्हणतात ते आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर पुढे बघूया आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. तर बघा नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, ज्या संख्यांचा वापर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग दैनंदिन व्यवहारामध्ये आपण शून्याचा वापर करतो का, असं म्हणतो का 0 रुपयाची एखादी वस्तू द्या, किंवा आपण असं म्हणतो का की ऋण 5 रुपयाची एखादी वस्तू द्या, ऋण 12 रुपयाची वस्तू द्या. सुरुवात कुठून होते, 1 रुपयापासून. 1 रुपयापासून तर लाखो, करोडो, अब्जो, खरबो तिथपर्यंत चालते. म्हणजे नैसर्गिक संख्या कशाला म्हणणार, मग ज्यांचा व्यवहारामध्ये वापर होतो दैनंदिन. मग दैनंदिन व्यवहारामध्ये आपण सुरुवात करतो 1 पासून, म्हणजेच 1 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना काय म्हणतात, नैसर्गिक संख्या असे म्हणतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अनंतपर्यंत ज्या संख्या आहेत त्यांना काय म्हणतात, नैसर्गिक संख्या असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, 1 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना काय म्हणतात, नैसर्गिक संख्या असे म्हणतात. पुढचं आपलं समसंख्या कशाला म्हणतात, तर समसंख्यांना ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे काय, ज्या संख्येला भागल्यानंतर बाकी 0 उरते त्यालाच म्हणतात निशेष भाग जाणे. ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असलं पाहिजे, एक तर 0 असला पाहिजे, 2 असला पाहिजे, 4 असला पाहिजे, 6 असला पाहिजे किंवा 8 असला पाहिजे. यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. मग सुरुवात कुठून होते समसंख्येची, तर सुरुवात झाली 2 पासून. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 21 21 नाही 22 24 26 28 132 148 138. ठीक आहे, आता 132 का बरं समसंख्या म्हटली, कारण याच्या एकक स्थानी 2 अंक आहे म्हणून ही काय समसंख्या आहे. 148 समसंख्या का बरं म्हटली, कारण एकक स्थानी काय आहे 8 अंक आहे, बरोबर. 138 परत याच्या एकक स्थानी किती अंक आहे, 8 अंक आहे. ठीक आहे, सपोज मी एखादी मोठा नंबर लिहिला, सपोज समजा असं लिहिलं मी, एवढी संख्या आहे. ठीक आहे, मग या संख्येच्या एकक स्थानी पाहणार याच्यापैकी एखादा अंक आहे का, बघा याच्यापैकी एखादा अंक आहे, किती आहे तो 2. 2 आहे म्हणजे ही पूर्ण संख्या काय आहे, समसंख्या आहे, असं लक्षात ठेवता येईल. ठीक आहे, मग समसंख्या म्हणजे काय, ज्याच्या एका स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल ती समसंख्या असेल, किंवा ज्या संख्येला 2ने भागल्यानंतर त्याच्या खाली जर बाकी जर 0 राहत असेल तर ती संख्या समसंख्या असते. पण भागणं परत त्याला चेक करणं याला वेळ जातो. पण डायरेक्ट जर मोठी संख्या असेल तर फक्त पाहायचं की ज्या संख्येच्या एका स्थानी 0 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे किंवा 8 आहे ती संख्या काय असणार, समसंख्या असणार. ठीक आहे, पुढचं बघा विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जात नाही, ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे सुरुवात कुठून होणार विषम संख्यांची, 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 183. बरोबर आहे, हे सर्व काय आहेत, विषम संख्या आहे. सपोज मी अशी 7 8 3 5 4 3 9 हा नंबर लिहिला, तर ही संख्या सम आहे की विषम आहे हे मला पाहायचं आहे. तर मी काय करणार, एकक स्थानचा अंक बघणार, याच्या एकक स्थानी काय आहे 9 आहे. मग 9 आहे म्हणजे ते कशाच्या एकक स्थानचा असतो, विषम संख्येच्या. बघा 1 3 5 7 9. ठीक आहे, 9 एकक स्थानचा अंक इथं 9 आहे म्हणजे विषम संख्या जर ओळखायची असेल तर त्याच्या एकक स्थानचा अंक याच्यापैकी पाहिजे. मग याच्यामध्ये काय आहे 9 आहे, पण इथं पण काय आहे 9च आहे म्हणून ही संख्या काय विषम आहे. सपोज मी असं लिहिलं असतं 1 8 3 4 0 2 0. ठीक आहे, मग याच्या एकक स्थानी काय आहे 0 अंक आहे. मग या अंकापैकी आहे की या अंकापैकी आहे,
इकडच्या अंकापैकी म्हणजे ज्या संख्येच्या एका स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो ती संख्या काय असते, समसंख्या असते. म्हणजे इथं एकक स्थानचा अंक काय आलेला आहे, 0 आलेला आहे, म्हणजेच ही संख्या काय आहे, समसंख्या आहे. ठीक आहे. आणखी 2 पॉईंट लक्षात घ्या. सरळ सरळ प्रश्न विचारतात की सर्वात लहान समसंख्या कोणती, सर्वात लहान समसंख्या कोणती. मग सर्वात लहान समसंख्या कोणती राहणार, 2. ठीक आहे. सर्वात लहान विषम संख्या कोणती, सर्वात लहान विषम संख्या कोणती राहणार, 1. साधी कन्सेप्ट आहे ना. सर्वात लहान समसंख्या राहते 2 आणि सर्वात लहान विषम संख्या राहते 1. ठीक आहे. समजलं तुम्हाला. ठीक आहे. परत एकदा क्लिअर करूया. बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे ज्यांचा आपण व्यवहारामध्ये वापर करतो, म्हणजेच 1 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना आपण काय म्हटलं, नैसर्गिक संख्या म्हटलं. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो किंवा ज्याच्या एका स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात. सर्वात लहान समसंख्या कोणती आहे, 2 आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विषम संख्या. विषम संख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. बरोबर. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. सर्वात लहान विषम संख्या कोणती, तर 1. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार या 3 संख्या आपण बघितल्या आहे. याचे आपण शाब्दिक उदाहरणं पुढे बघूया. तर बघा, संख्यांचं पहिलं उदाहरण आपण बघूया. बघा काय उदाहरण आहे, तर 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची, समसंख्यांची व विषम संख्यांची बेरीज किती. ठीक आहे. आता 1 ते 50 पर्यंतचे अंकची नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे, त्याचबरोबर समसंख्यांची बेरीज काढायची आहे आणि आपल्याला विषम संख्यांची सुद्धा बेरीज काढायची आहे. ठीक आहे. मग पहिले बघू नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग आता 1 ते 50 पर्यंत म्हणजे हे क्रमागत आहे, क्रमाने येणार आहे ना. 1 नंतर 2 येणार, 3 येणार, 4 येणार, 5 येणार, 6 येणार. बरोबर. मग क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर शेवटची संख्या गुणेला त्यापुढील संख्या अपॉनमध्ये 2 भागेला 2. ठीक आहे. हे ट्रिक्स आहे. क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर शेवटची संख्या गुणेला त्यापुढील संख्या भागेला 2. ठीक आहे. मग आपल्याला काढायचं आहे 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. ठीक आहे. म्हणजे 1 ते 50 पर्यंतची शेवटची संख्या कुठली आहे, 50 आहे. म्हणून शेवटची संख्या बरोबर किती, 50 गुणेला त्यापुढील संख्या. मग 50 नंतर येणारी संख्या कोणती आहे, 51. आणि त्याला काय करायचं आहे, 2 ने भागायचं आहे. 2 ने 50ला भागलं, उत्तर आलं 25. 25 गुणेला 51 करू. 25 1 25 5 हातचे आले 2. 25 5 125 आणि 2 127. म्हणजेच 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते, 1275. ठीक आहे. असं आपण 1 ते 60, 1 ते 70, 180, 1 ते 82, 1 ते 100, 1 ते 1000, 1 ते 1500 कितीपर्यंतच्या संख्यांची आपण बेरीज करू शकतो. समजा आपल्याला इथं म्हटलं असतं 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर आपण काय केलं असतं, शेवटची संख्या घेतली असती 20 गुणेला 20 नंतर येणारी संख्या 21, त्याला 2 ने भागलं असतं, तेव्हा आपल्याला उत्तर भेटलं असतं. ठीक आहे. आता पुढे बघू आपण समसंख्यांची बेरीज. मग क्रमागत समसंख्यांची बेरीज बरोबर क्रमागत समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणेला त्यापुढील संख्या. एकूण समसंख्या गुणेला त्यापुढील संख्या. क्रमागत समसंख्यांची बेरीज बरोबर काय आहे, एकूण समसंख्या गुणेला त्यापुढील संख्या बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला बघा 1 ते 50 पर्यंत मध्ये 1 ते 50 मध्ये समसंख्या किती आहेत, ठीक आहे, ते बघायचं आहे. आता 1 ते 50 मध्ये टोटल किती नंबर आहे ते 50. 50च्या अर्धे केले की आपल्याला भेटतील समसंख्या. 50च्या अर्धे, 50च्या अर्धे किती 25. म्हणजे 1 ते 50 पर्यंत समसंख्या किती 25. समजा इथं असतं 1 ते 60 पर्यंत, तर मग समसंख्या किती झाल्या असत्या 30.
समजा इथं असतं 1 ते 32पर्यंत, तर समसंख्या किती झाल्या असत्या 16. समजा इथं असतं 1 ते 100पर्यंत, तर 100चे अर्धे किती झाले असते, एकूण समसंख्या 50. ठीक आहे, समजलं. मग क्रमागत समसंख्यांची बेरीज बरोबर आपला फॉर्म्युला आहे एकूण समसंख्या गुणिले त्या पुढील संख्या. ठीक आहे, मग 1 ते 50पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत 25 गुणिले त्या पुढील संख्या म्हणजे 25 नंतर येणारी संख्या किती 26. ठीक आहे, मग याचा गुणाकार आहे फक्त 25 × 150 हातचे आले 15. ठीक आहे, 25 दुनी 50. ठीक आहे, 5 5 5 आणि 1 6 म्हणजे हे किती आले 650. म्हणजे क्रमागत समसंख्यांची बेरीज बरोबर आपली आली 1 ते 50पर्यंतच्या क्रमागत समसंख्यांची बेरीज किती आली 650. ठीक आहे, बघा लक्ष घ्या, लक्ष द्या. इथं सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे क्रमागत असले पाहिजे. ते 1 ते 50पर्यंत म्हटलं आहे म्हणजे ते क्रमाने आहेत. असं म्हटलं का त्यांनी 1 8 13 17 21 यामधील समसंख्यांची बेरीज करा असं म्हटलं का नाही, क्रमाने येणारा असल्या पाहिजे. मग क्रमागत समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिले त्या पुढील संख्या. समजलं. ठीक आहे, पुढे बघूया आपण. शेवटचं राहिलं आपलं क्रमागत विषम संख्यांची बेरीज बरोबर क्रमागत विषम संख्यांची बेरीज बरोबर एकूण विषम संख्येचा वर्ग. एकूण विषम संख्या याचा काय आहे वर्ग. एकूण विषम संख्या त्याचा काय असतो वर्ग असतो. ठीक आहे, परत आता बघा एकूण विषम संख्या आणि त्याचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे. परत 1 ते 50पर्यंतचे आपल्याला की यामध्ये किती विषम संख्या आहेत ते काढायचे आहेत. मग 1 ते 50पर्यंत म्हणजे एकूण संख्या किती आहेत 50, त्याचे अर्धे करा. 50चे अर्धे केलेत किती होतात 25. म्हणजे 1 ते 50पर्यंत विषम संख्या किती आहेत 25 आहेत. समजा इथं परत सेम 1 ते 70 असतं तर 70चे अर्धे केले असते 35. मग 35 काय आहेत त्याच्यामधल्या असत्या विषम संख्या. जसं आपण समसंख्येमध्ये केलं तसं विषम संख्येमध्ये. मग एकूण विषम संख्या किती झाल्या याच्यामध्ये 50मध्ये 1 ते 50मध्ये किती झाला 25 आणि त्याचा काय करायचा आहे वर्ग. 25चा वर्ग किती आहे 625. ठीक आहे, 25चा वर्ग किती आहे 625. बरोबर आहे. आता 25चा वर्ग 625 तुमचा पाठ पाहिजे. 1 ते 30पर्यंतचे वर्ग तुमचे तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे, कोणत्याही हालतमध्ये पाठ असले पाहिजे. आणि मी तुम्हाला वर्ग काढण्याचे ट्रिकसुद्धा सांगणार आहोत. बघा आता 25चा वर्ग काढायचा आहे. ज्या संख्येच्या एका स्थानी 5 असतो त्याचा वर्ग काढणं एकदम सोपं आहे. समजा आपल्याला 35चा वर्ग काढायचा असता तर आपण काय केलं असतं 5चा वर्ग इकडे लिहून टाकला असता 25. इथं आता दशक स्थानचा अंक आहे 3. 3 नंतर येणारी संख्या कोणती आहे 4. 3 नंतर येणारी संख्या कोणती आहे 4. त्या दोघांचा गुणाकार केला असता 3 गुणिले 4 3 चौक 12 म्हणजे हा 1225 झाला 35चा वर्ग. समजा 45चा वर्ग करायचा आहे मग काय करणार 4. 4 नंतर येणारी संख्या कोणती आहे 5. 4 पंचे 20 लिहिले पुढे 5चा वर्ग 25. ठीक आहे, समजा 55चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, 5 आहे 5 नंतर येणारी संख्या आहे 6. 5 × 30 आणि पुढे लिहिले 25. अशा पद्धतीनुसार ज्या संख्येच्या एका स्थानी 5 असतो त्याचा वर्ग आपण काढू शकतो. ठीक आहे, आता आपल्या टॉपिककडे येऊया परत रिटर्न. क्रमागत विषम संख्यांची बेरीज बरोबर काय असते एकूण विषम संख्या त्याचा वर्ग. मग 1 ते 50पर्यंत एकूण विषम संख्या किती 25 आहेत. 25चा वर्ग केला म्हणजेच त्याचं उत्तर आलं आपलं 625. ठीक आहे. ठीक आहे, आता बघा पुढे आपण समजा इथं 50च्या ठिकाणी आपण दुसरं एक्झाम्पल याच्यामध्येच करून घेऊया. 50च्या ठिकाणी सपोज आपण 100 केलं. ठीक आहे, 50च्या ठिकाणी आपण काय केलं 100 केलं. दुसरं एक्झाम्पल बघा 1 ते 100पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची समसंख्यांची व विषम संख्यांची बेरीज किती. हे बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज सेपरेट करायची आहे, समसंख्यांची सेपरेट आणि विषम संख्यांची सेपरेट काढायची आहे. मग बघू क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर माहिती आहे आपल्याला शेवटची संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागेला 2. ठीक आहे, बरोबर शेवटची संख्या आहे 1 ते 100पर्यंतचे अंक आहे म्हणजे शेवटची संख्या किती येणार 100 गुणिले 100 नंतर येणारा अंक आहे 102 101. त्याला कितीने भागलं 2ने. 2ने 100ला भागलं 50 उत्तर आलं. ठीक आहे, करू किती येईल उत्तर हा शून्य देऊन टाकला 5 1 5 5 0 0 5 1 5 म्हणजे उत्तर आलं त्याचं 5050. बरोबर आहे.
1 ते 100पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली आपली 5050 लक्षात ठेवा. ठीक आहे. ट्रिक्स आहे आपली शेवटची संख्या गुणेला त्यापुढील संख्या भागेला 2. पुढे बघायचं आहे क्रमागत समसंख्यांची बेरीज बरोबर काय असते एकूण समसंख्या गुणेला त्यापुढील संख्या. मग एकूण समसंख्या कशा काढायच्या जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्या अर्धे करायचे. मग 1 ते 100पर्यंत एकूण नंबर किती असतील 100. मग 100चे अर्धे केले किती 50 गुणेला त्यापुढील संख्या काय 51. ठीक आहे. 0 0 दिला 5 1 5 5 5 25 म्हणजे 2550 हे आपलं उत्तर झालं क्रमागत समसंख्यांची बेरीज. कितीतून तो कुठपर्यंत 1 ते 100पर्यंतच्या क्रमागत समसंख्यांची बेरीज किती आली आपली 2550. पुढे परत क्रमागत विषम संख्यांची बेरीज बरोबर काय असते एकूण विषम संख्या आणि त्याचा काय असतो वर्ग असतो. परत 1 ते 100 आहेत नंबर म्हणजे एकूण नंबर आहे 100 त्याचे अर्धे करा किती होतात 50 म्हणजे 50चा वर्ग बरोबर 5चा वर्ग असतो 25 आणि पुढे 2 शून्य म्हणजे हे किती होणार 2500. ही होणार आपली 1 ते 100पर्यंतच्या क्रमागत विषम संख्यांची बेरीज. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आपण क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रमागत विषम संख्यांची बेरीज व क्रमागत समसंख्यांची बेरीज काढू शकतो. आणि ही जी ट्रिक्स आहे हे क्रमाने येणाऱ्या संख्यांसाठी आहे. जर अल्टरनेट नंबर आले समजा 3 नंतर 10 आला 12 आला 15 आला आणि याचं विचारलं तर त्यासाठी ही ट्रिक चालणार नाही. हे सिक्वेन्सनुसार असले पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आज आपण संख्यांचा पार्ट 1 बघितला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.